हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुण्याचे अध्यक्ष नामनिष्ठा दास प्रभू यांनी सुरू केले 18 दिवस भगवद्गीता संगम ज्ञान या अध्ययन वर्गामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 17व्या अध्यायाचा अभ्यास करणार. त्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग म्हणजे विश्वासाचे विभाग. मंगलाचरणी सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य ओमनो भीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपमयं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्री कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितां. हे कृष्ण करुणा दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्णवानुसुत देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. सदगुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमद जय पताका स्वामी तीन. नमस्ते सर नम आचार्य पदाय नितय कृपा प्रदाय ते गौर कथा दामोदय नगारिण. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमद भक्ति वेदांत स्वामी तीन. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारी निर्विशेष शून्यवाद पाश्चात्य देश तारिण. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या 17व्या अध्यायाचा अभ्यास वर्गात. एक आर्चभक्त श्री श्री राधा गोविंद यांनाही साष्टांगी दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेत आजचा अध्याय अभ्यास सुरू करूया. इस्कॉनच्या शिला प्रभुपाद यांनी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद दिला. ध्यान सुरू करूया. शिला नामनिष्ठा दसगुरु यांनी हा अध्ययन वर्ग सुरू केला. यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेतो. लोकमान्य जय पताका स्वामी महाराज यांनी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेतो. अनेक कृष्ण भक्त जे गेल्या 3.5 वर्षापासून वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्यांनी पुढाकार दिला कुळमुद माताजी, मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजींनाही माझा सादर नमस्कार. तर काल आपण 3 टप्प्यामध्ये 16व्या अध्यायाचा अभ्यास केला होता. अत्रेकी आणि राक्षसी म्हणजे आपण जवळजवळ 26 देवी गुण आणि राक्षस गुणाचा आपण काल अभ्यास केला होता. राक्षसीचे स्वभाव कसे असतात आणि राक्षसी क्रियाकल्पांचे परिणाम आणि उंची किंवा अधोगतीचे निवड असा आपण काल खूपच चांगला असा 16व्या अध्यायाचा आपण काल अभ्यास केला होता. तर आज आपण 17व्या अध्यायामध्ये काय काय अभ्यास करणार आहोत. तर 7 टप्पे आहेत. त्याच्यात अर्जुनाची अनधिकृत उपासनेबद्दल चौकशी. भगवान श्रीकृष्ण उत्तर. 3 पद्धती एखाद्याच्या श्रद्धा आणि उपासना ठरवतात. 3 प्रकारचे पदार्थ यज्ञ 3 प्रकारात, तपस्याचे 3 प्रकार, 3 प्रकारात दान धर्म आणि ओम तत्सत त्याग दान तपस्या हे परमात्माला अर्पण करावे. याचा खूपच सुंदर असा आजचा अध्याय आहे. जवळजवळ इथेच भगवद्गीता ही पूर्ण होते. त्यापासून 18वा जो अध्याय आहे ते आपण जे दुसऱ्याने या 17वर अध्याय म्हणजे जे 15 आपण 16 अध्याय जे आपण अभ्यास केला त्याचा तो उजवणीत होणार आहे. म्हणजे हा सर्वात चांगला असा 17वा अध्याय आहे. तर आता पहिल्या श्लोकामध्ये आता अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण म्हणा. अर्जुन मला हे कृष्ण जी माणसं शास्त्र विधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवांची देवादिकांची पूजा करतात त्यांची मग स्थिती कोणती, सात्विक राजसिक की तामसिक. जसं आपण 14व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की 3 प्रकारचे लोक असतात. त्यांची मनस्थिती आपण ते त्यांचं कसं ते उठणं असतं, बसणं असतं, त्यांचे आहार कसे असतात हे सर्व आपण अभ्यास केला होता. त्याप्रमाणे आपण ठरवतात की मनुष्य कुठल्या गुणामध्ये आहे. तर आता भगवंताला अर्जुनाने प्रश्न केला की ज्या माणसं शास्त्रविद्या सोडून म्हणजे ज्यांना ज्याला विधर्मी म्हणतात, जे धर्माच्या विरुद्ध काम करतात त्याला शस्त्रविद्या सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवा देवादिकांचे पूजन करतात. म्हणजे त्यांची मग स्थिती कुठली आहे, सात्विक राजसिक की तामसिक. याच्यावरती आता अर्जुनाने प्रश्न केला आहे. त्याच्यावरती आता भगवंत काय उत्तर देते ते आपण आता अभ्यास करूया.
श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विक राशी चेव तामसी चेती ता शृणु. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्यांचे 30 शास्त्रीय संस्कार नसलेले केवळ स्वभावात उत्पन्न झालेले श्रद्धा, सात्विक, राजसिक व तामसिक असे 3 प्रकारचे असते. ते तू माझ्याकडून ऐक. तर जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठलेच संस्कार नसतात. केवळ तो स्वभावात उत्पन्न झालेली श्रद्धा म्हणजे त्याला ज्या गोष्टीमध्ये तो जेव्हा भौतिक जगामध्ये येतो तेव्हा तो बांधलेला जातो. परंतु त्याला ज्या गोष्टी, ज्या तत्वामध्ये जास्त श्रद्धा असतात त्याप्रमाणे त्याची ती प्रकृती निर्मिती होते. असं भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. तर जे ज्ञानी असते ते सत्वगुणामध्ये असते. म्हणजे त्यांना ज्ञान आहे. त्यांना माहित आहे मुक्ती कशी मिळावी आणि ते ब्रह्मन म्हणजे म्हणतात. नंतर जे भक्त आहेत, जे कृष्ण भक्त आहेत, त्याने त्याच्यामध्ये प्रेम असतं, भक्ती असते. शुद्ध सत्वगुणामध्ये रसिक जे स्वर्गलोक हे सर्व राजसिक आणि कामी लोक असतात. त्याला हे राजसिक, सात्विक आणि हे शुद्ध सात्विक हे 3 प्रकारचे वेगवेगळ्या श्रद्धा आता भगवंतांनी सांगितले. आणखीन आता पुढे याच्यावरती भगवान काय उत्तर देते आता आपण अभ्यास करूया. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामायोम पुरुषो यच्छंद्र स एव सः. हे भारत अर्थात भारतवंशाची अर्जुन आहे. सर्व माणसाची श्रद्धा त्याच्या अंतःकरणारूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धाने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. अर्थात त्या श्रद्धानुसार त्याचे स्वरूप असतं. तसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टीवरती तुमची श्रद्धा असते त्याचप्रमाणे अ, अ, तुम्ही त्या गुणामध्ये असतात. म्हणजे तुमचं अंतःकरण जे आहे, अंतःकरणामध्ये तुमच्यामध्ये जे जास्त गुण आहे, त्याचप्रमाणे तुम्ही पुरुष म्हणून त्या श्रद्धामध्ये तो तुम्ही असतात. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की हे वेगवेगळी देवी-देवता इथे दिलेली आहे. तर तुम्हाला ज्या देवी-देवतांमध्ये श्रद्धा असणार, तुम्ही त्या देवी-देवताच्या मंदिरामध्ये जाणार. म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला हे असायला पाहिजे, की मला कुठल्या देवी-देवताची वरती श्रद्धा आहे. इथे एक आहे शेअर मार्केटचाही हे उदाहरण दिलंय. तर लोकांना जे पैसे कमवायचे आहेत, तर काही लोक असतात ज्यांना फक्त शेअर मार्केटमध्येच पैसे कमवायचे असतात. नंतर काही सिनेमामध्ये त्यांच्या श्रद्धा असतात. काही लोक आणखीन वेगवेगळ्या वस्तूची श्रद्धा असतात. तर त्यांना ज्या अंतःकरणामध्ये ज्या श्रद्धा असतात, त्याप्रमाणे त्यांचा स्वभाव आणि स्वरूप असतं, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान यजन्ता सात्विका देवानां चाक्षी राजसः प्रेतान भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनः. सात्विक माणसं देवांची पूजा करतात. राजसिक माणसं यक्ष राक्षसांची तसेच इतर तामसिक माणसं असतात ते प्रेत व भूतगणाची पूजा करतात. असं काही वेळा मी तुम्हाला सांगितलं आणि आपण काही वेळा पूर्वीही आपण अभ्यास केला होता, की आपल्याला ज्या गोष्टीवरती श्रद्धा असते त्याप्रमाणे आपण आपले गुण असतात. तर इथे तुम्ही चित्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये बघू शकता, की ज्यांना धन पाहिजे ते काय करतात, ते लक्ष्मीची उपासना करतात. ज्यांना ज्ञान पाहिजे ते ते सरस्वतीचे शरणेला जातात आणि ज्यांना लग्न वगैरे करायचे असतात ते काय जातात ते करतात, तर ते शिव-पार्वती यांच्या शरणेला जातात. कारण शिव-पार्वती हा सर्वश्रेष्ठ युगल आहे. नंतर आपण भौतिक जगामध्ये राहतात. म्हणजे जे भगवानची पूजा करतात ते सात्विक गुणाचे म्हणजे जे देव आहे, ते देवाची पूजा करतात. भगवान श्रीकृष्ण आहे, पण हे वेगवेगळे देव आहे आणि देवी आणि देवता आहे. परंतु भगवान श्रीकृष्णच आहे. आणि राजसिक माणसं यक्ष राक्षसात तसे म्हणजे आता भौतिक जगामध्ये राक्षस कोण आहे? तर जनसामान्याचे नेता आहे. कारण ते भक्षण करतात. ते जे नागरिक आहेत त्यांचं ते अ, ते त्यांच्याकडे काय जास्तीत जास्त त्यांच्याकडे काय आपण घेऊन घेऊ, त्याच्यावरती ते त्यांचा पैसा कसे काढून घेऊ, त्यांचे जे काही त्यांना जे अ, भोजनासाठी जे काही वस्तू पाहिजे, नंतर चांगले रस्ते वगैरे हे त्यांच्यामध्ये ते पैसे खातात. म्हणजे ते यक्ष आणि राक्षसारखे असतात. त्यांना सर्व गोष्टीचे जे काही दुसऱ्यांचे आहे, ते खायची खूपच इच्छा असते. याला राजसिक असं राक्षसी स्वभावले म्हणतात. नंतर तामसिक म्हणजे जे प्रेत व भूतगणाची पूजा करतात. तर तुम्हाला माहीत असेल, की प्रत्येक महिन्यामध्ये एका अमावास्या येते आणि अमावास्या दिवशी तुम्हाला माहीत असेल, की काही लोक जे अ, आपण स्मशान असतात तिकडे जाऊन ते पूजा करतात. म्हणजे ते काय करतात ते प्रेत व भूतगणाची पूजा करतात. ते असे जे लोक आहेत त्याला तामसिक कारण कारण त्यांचं जो भोजन आहे
त्याच्यामध्ये जास्त मसाले असतात त्यांच्या, ते नॉनव्हेज वगैरे हे ते जास्त त्यांचं अन्न असल्यामुळे त्यांना हे त्या गोष्टीवरती जास्त आसक्ती असते, असा या श्लोकाचा आणि या चित्राचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, जे कठोर तपस्या आणि तपश्चर्या शास्त्रात सांगितले नाही, ते अभिमान, अहंकार, वासना आणि आसक्ती यामुळे करतात. जे उत्कटतेने प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीराच्या अवयवांना तसेच आत आत वास करणाऱ्या आत्म्यावर छळ करतात, त्यांना राक्षस म्हणतात. तर इथे 4 चित्र वेगवेगळे दिलेले आहे. ते हे 2 आपण 6व्या अध्यायामध्ये जेव्हा योग आपण योगाचा अभ्यास केला होता 6व्या अध्यायामध्ये, तेव्हा आपण बघितलं होतं, की हे काय करतात, तर हे कठोर तपस्या करतात आणि हे तपश्चर्या शास्त्रात सांगितले नाही. कारण कुठेतरी तुम्हाला हे आपलं जर डोकं आहे ते आतमध्ये आपल्या पृथ्वीमध्ये टाकून करायचं नाही. आणि जे अभिमान, अहंकार आणि वासना आणि आसक्ती त्यामुळे करतात. ते उत्कटपणे प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीराच्या अवयवांचा तसेच आत वसकणं प्रमाद छळ करतात, त्यांना राक्षस. तर इथे आणखीन 2 चित्र आहेत. तुमच्या वरती जे चित्र आहे, जसं मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी आणि कालही सांगितलं होतं, की हिरण्यकश्यप जे सत्ययुगामध्ये आला होता. कालही आपण त्याचं उदाहरण घेतलं. ते प्रल्हाद महाराजचे वडील होते. तर त्याने आपल्या 2 पायाच्या अंगठ्यावरती 2 हात वर करून चित्रामध्ये बघू शकतात, की त्याने 33,000 वर्षापर्यंत तपस्या केली आणि त्याने ब्रह्माजीकडे वरदान मागितलं, की मला अमर व्हायचं आहे. परंतु ब्रह्माजीने सांगितलं, की माझं स्वतःचं आयुष्य 100 वर्ष असल्यामुळे मी तुम्हाला मी तुला देऊ शकत नाही. तर त्याची इच्छा खूप होती, की त्यालाच लोक सर्व देव म्हणून पूजन केलं पाहिजे. म्हणून त्याने वरदान मागितलं. परंतु भगवान श्रीकृष्ण ते सत्ययुगामध्ये नरसिंह म्हणून अवतीर्ण झाले. त्याचा उपवाद केला. खालच्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. तर इथे जे चित्र आहे त्याच्या डोंगर उभारलेला आहे. तो रावण आहे. तो शिवचा मोठा भक्त होता. तुम्ही चित्रामध्येही बघू शकता. शिव आपल्या पूर्ण परिवारसोबत, आपल्या कुटुंबासोबत इथे कैलास पर्वतवरती बसलेले आहेत. परंतु त्याने काय केलं, तर शिवची भक्ती केली आणि त्यालाही अमर व्हायचं होतं आणि त्याला स्वर्गपर्यंत शिडी टाकायची होती. तर असे जे लोक आहेत ते काय असते, ते कठोर तपस्या करतात. परंतु हे शास्त्रामध्ये सांगितले नाही. ते स्वतः ते फक्त अभिमान, अहंकार, वासना आणि आसक्तीमुळे करतात. आणि हे सर्वांना, जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं, की आपल्या प्रत्येक शरीरामध्ये अ, क्षीरोदक्षाय विष्णू म्हणून एक परमात्मा, आत्मा भगवान श्रीकृष्ण राहतात. त्याचा छळ करतात आणि असे जे लोक आहेत, त्यांना इथे भगवान राक्षस म्हणतात. असं आपण या चित्राचा आणि या श्लोकाचं तात्पर्य समजून घ्या. भोजन ही सर्वांना आपापल्या प्रतिक्रमणे 3 प्रकारचे प्रिय असतात आणि तसेच यज्ञ, तप व दान ही 3 प्रकारचे आहेत. तसेच हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणाऱ्या, स्वभावात मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाला प्रधान सात्विक पुरुष प्रिय असतात. तसं पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, तर एका केळाची पानीवरती तुम्हाला एक डाळ-भात आहे, पोळी आहे, नंतर केळी दिलेले आहे आणि वेगवेगळे तुम्हाला अ, गोड पदार्थ आहेत. जसं आपण खीर आहे, नंतर आणखीन आहे ते जलेबी आहे. हे सर्व काय आहे, तर हे सर्व रसयुक्त आहे. जे बुद्धी, आयुष्य, बळ, आरोग्य आणि सुख आणि रसयुक्त, सिग्न आणि स्थिर राहण्यास स्वभावात मनाला प्रिय वाटणारे भोजन हे सात्विक लोकांना प्रिय असतात. जसं आपण फळं पण खातात. हे सर्व काय आहे, तर ते आपले सात्विक जे पुरुष आहे हे प्रिय असतात. नंतर आताचे जे भौतिक जगामध्ये जे राहतात, ते काय मुलं करतात, तर आता चायनीज फार लोक खातात. चायनीज कसे असते, ते कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जड जाणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे पदार्थ रासिक माणसाला आवडतात. तर आणि आताचे मुलं जे आहेत, ते काय खातात, तर चिप्स खातात. नंतर हे बघा चिप्स आहे, कोल्ड ड्रिंक आहे. हे सर्व ते लोक खातात. म्हणजे हे सर्व आता रासिक माणसाला आवडतात. म्हणजे आपली मुलंही आता रासिक झालेली आहेत. आणि शेवटची दुर्गंध येणारे शिळे आणि उष्टे असे तसेच अपवित्र असते हे भोजन तामसिक लोकांना आवडतात. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की किडे तुम्हाला तुम्ही बघू शकता चित्रामध्ये. तर हे सर्व काय आहे, ते सर्व पवित्र आहे. रस नसलेल्या आणि दुर्गंध, शिळे आणि उष्टे आहे. जसं आपण चीज आहे, नंतर
बटर हे सर्व काय आहे, किती दिवसापूर्वीचे हे सर्व फ्रिजमध्ये ठेवलेले आहे. म्हणजे ते खूपच शिळे असे म्हणू शकतात. जसं आपण सँडविच, बर्गर, पिझ्झा हे सर्व खायला जातात. तेव्हा आपण सँडविच चीजमध्ये नंतर आपण बटर लावतात. हे सर्व सर्व दुर्गंध येणारे आहे आणि अपवित्र आहे. कारण हे सर्व भोजन तामसिक लोकांना आवडतात. म्हणजे तुमचं भोजन कसं आहे? तुम्ही ज्या प्रकारे भोजन करता त्याप्रमाणे तुम्ही त्या तत्वामध्ये आहे, असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला 3 प्रकारचे भोजन कसे असतात, 3 प्रकारचे जे तत्वामध्ये जे आपण भोजन करतात, त्याचं इथे वर्णन केलेलं आहे. आता पुढे भगवान आपल्याला यज्ञ, तप आणि दान ही 3 प्रकारचे असतात. त्याच्यावरती आपण आता अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात, "जो शस्त्र विधीने नेमून दिलेले यज्ञ करणे कर्तव्य आहे, असे मनाचं समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ आहे." जसं आपण 6व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की कलियुगाचा यज्ञ कुठला आहे? तर तो हरिनाम संकीर्तन म्हणजे आपण जे हरे कृष्ण जे मंत्र करतात, त्याला कलियुगाचा यज्ञ म्हटलंय. तर इथे भगवान ते या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात, की शास्त्र विधीने नेमून दिलेलं यज्ञ करणं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य म्हणून. म्हणून आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि आपण धर्म आपला जो विहित कर्म काय आहे, त्याने कर्तव्य म्हणून आणि असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करा. कारण जेव्हा आपण माळा करतात, जेव्हा आपण हे यज्ञ करतात कलियुगाचा, तेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही. कारण आपण फक्त देवाचं नामस्मरण करतो. परंतु जेव्हा आपण कुठे मंदिरामध्ये जातो, तेव्हा काय करतात, आपण काहीतरी एक मिठाई घेऊन जातो, कुठेतरी फळ घेऊन जातो आणि आपण भगवंताकडे आपण आपली इच्छा प्रकट करतात, की मला अ, ₹1,00,000 ₹2,00,000 पाहिजे. कुठेतरी आपल्याला गाडी घ्यायची आहे. त्याची आपण इच्छा प्रकट करतात. तर काही जे मुलं आहेत, ते शिक्षण घेतात. त्यांना चांगले मार्क्स पाहिजे असतात. हे सर्व काय आहे, तर हे सर्व सकाम कर्म आहे. तर आपण जेव्हा माळा वगैरे करतात, आपण जेव्हा हरिनामचं संकीर्तन करतात, तेव्हा आपण कुठेही आपली इच्छा ठेवत नाही. तर असे जे यज्ञ आहे, त्याला भगवंत सात्विक यज्ञ असं या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे भरतश्रेष्ठा अर्थात भरतवंशाच्या श्रेष्ठ अर्जुना केवळ दिखावासाठी किंवा फळाही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजसिक समज. जसं मी तुम्हाला सांगितलं, की काही लोक आपण मंदिरामध्ये जातात, तेव्हा काय करतात, तर आपण फळाची अपेक्षा करतात. कारण आपल्याला भौतिक जगामध्ये आपण कोणाला तरी दाखवायचे असतात. असे जे यज्ञ आहेत, जेव्हा आपण फळाची अपेक्षा करतात, फळाचं नजरेसमोर ठेवून जे यज्ञ करतात, त्याला भगवंत या श्लोकामध्ये राजसिक यज्ञ असं भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात शस्त्राला सोडून अन्नदान न करता मंत्राशिवाय दक्षिण न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामसी यज्ञ असे म्हणतात. तर आता आपल्याला भगवंताने पहिलं सात्विक, नंतर राजसिक आणि आता तामसिक यज्ञ कसे असतात त्याच्यावरती आता आपल्या या श्लोकामध्ये भगवान सांगतात. तर इथे यामध्ये सांगतात, की शास्त्राला सोडून म्हणजे जे यज्ञ शास्त्रामध्ये नाही लिहिलं आहे, त्याला सोडून अन्नदान न करता मंत्राशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केलेला जाणाऱ्या यज्ञाला तामसिक. म्हणजे इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर इथे शिव आणि हे अ, भस्मासुर भस्मासुराचा इथे उदाहरण दिलेलं आहे. तर भस्मासुराची खूप इच्छा होती, की त्याने आपले यज्ञ केलं. यज्ञामध्ये त्याने काय केलं, तर इथे भगवान काय म्हणतात, की अन्नदान न करता मंत्राशिवाय त्याने कुठला मंत्र नाही घेतला. फक्त त्याने एका यज्ञाची सुरुवात केली. आपले एक-एक अवयव जे आहे, ते कापून त्या अग्नीमध्ये होमायचा आणि तो भगवान शिवलाच फक्त प्रसन्न करायला प्रयत्न आणि दक्षिणा न देता आणि श्रद्धा न ठेवता त्यांनी श्रद्धा नव्हती आणि दक्षिणा कारण त्यांनी कुठल्याही ब्राह्मणाला तिथे आमंत्रण केलं नव्हतं. कारण त्यांनी फक्त स्वतःला काहीतरी पाहिजे होतं. त्याला या यज्ञापासून त्याला इच्छा होती. म्हणून त्याने काय केलं, आपले एक-एक अवयव कापायची सुरुवात केली. तेव्हा भगवान शिव त्याच्यावरती प्रसन्न होतात आणि त्याला एक वरदान देतात. त्या वरदानमध्ये तो काय मागतो, की ज्यांच्या डोक्यावरती हात ठेवेल, तो भस्म होणार. तर नंतर आता भगवान शिवने त्यांना कारण भगवान आशुतोष आहे. ते लवकर प्रसन्न होऊन जातात आणि आशीर्वादही तुम्हाला लवकरच देतात.
तर आता भस्मासुरने विचार केला, की भगवंताने मला जे आशीर्वाद दिले ते खरे-खरे काम करतो की नाही ते मी आता त्याची चौकशी करतो. म्हणून त्याने काय केलं, भगवान शिव त्याच्यावरतीच त्याचा प्रयत्न केला, की मी तुमच्यावरच प्रयोग करून बघतो, की हे तुमचं जे आशीर्वाद आहे ते काम करतं का नाही. म्हणून तो भगवान शिवने काय केलं, ते एका मोहिनीचा त्याने स्वरूप घेतला आणि मायाचं रचना केली. मायाचं स्वरूप करून मोहिनीचं स्वरूप घेतला आणि त्याने एक नृत्य केलं आणि शेवटचे नृत्य करता-करता त्याने आपला हात आपल्या डोक्यावरती ठेवला. तसंच तो त्याची नकल करत होता भस्मासूर आणि त्याने आपल्या डोक्यावरती हात ठेवला आणि तो भस्म झाला. म्हणजे ज्या यज्ञामध्ये आपण कोणाला अन्नदान म्हणजे कोणाला आपण आपण आता भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण वेगवेगळ्या जे आपले गणपती आहे, नंतर आपण सत्यनारायणची पूजा वगैरे हे जर आपल्या घरी ठेवतात, तेव्हा काय करतात आपण अन्नदान करतात. आपण आपल्या घरी जे ब्राह्मण असतात त्यांना दक्षिणा देतात. तो मंत्र जाप करतो आणि आपल्याला कुठल्या गोष्टी श्रद्धा असतात. तर हे सर्व जेव्हा आपण करत नाही, तेव्हा जे यज्ञ असतात त्याला तामसिक यज्ञ म्हटलेले आहे. तर आपण पहिला पहिला 3 प्रकारचे आपण भोजन बघितलं. आता 3 प्रकारचे आपण इथे यज्ञ बघितलं. आता आपण 3 प्रकारचे तप बघूया. भगवान पुढे म्हणतात, की "देव द्विज गुरु प्राज्ञा जनम शौचमार्जवम् ब्रह्मचर्यम् हिंसा च शरीरम तप उच्यते." देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पवित्र सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा हे शारीरिक तप आहे. म्हणजे जसं आपण गेल्या श्लोकामध्ये अभ्यास केला होता, की जे तामसिक लोक आहेत ते कोणालाही ब्राह्मण वगैरे कोणाला गुरु आहे, ते त्यांना कोणाला देव यांना ते मान देत नाही. ते स्वतःच मंत्रजाप वगैरे करतात. तर इथे भगवान या श्लोकामध्ये म्हणतात, की जे देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानींची पूजा करतात आणि जे पवित्र आहे, म्हणजे त्यांचं जीवन पवित्र आहे, सरळपणा म्हणजे आपण कालही सरळपणाचा अभ्यास केला होता. ब्रह्मचर्य म्हणजे आपलं जे इंद्रिय सुख आहे, इंद्रिय तृप्तीचे त्याच्यात रममाण न ठेवता आपण फक्त एक स्त्री-पुरुषाचाच संबंध ठेवला पाहिजे आणि अहिंसा म्हणजे काली मी तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक जीवामध्ये एक शिरोधार्थ विष्णू म्हणून भगवान परमात्मा जीव म्हणून राहतात. तर त्यांची हत्या केली तर त्याला हिंसा आहे. हे शारीरिक तप आहे. म्हणून आपण प्रत्येक जीवामध्ये त्याच्यामध्ये जीव आहे. म्हणजे 84 लक्ष योनी आहे. ते प्रत्येक जीवामध्ये भगवान श्रीकृष्ण शिरोधार्थ विष्णू म्हणून राहतात. म्हणून आपण मांसाहार वगैरेचा त्याग करतात. तर हे जे देव, ब्राह्मण, गुरु आणि ज्ञानी याची पूजा करतात, ज्यांचं जीवन पवित्र, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा आहे, त्याने हे भगवंताने शारीरिक तप या 3 श्लोकामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यासिनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारं प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराचं नाम जपत अभ्यास हेच वाणीचं तप आहे. तर इथे आपल्याला भगवान युधिष्ठिर महाराजांचं इथे उदाहरण दिलेलं आहे. तर भगवान युधिष्ठिर महाराज कुठे स्वर्गमध्ये पोहोचले होते. कारण ते फक्त सत्य म्हणजे जे प्रिय आहे जे हितकारक आहे आणि आणि यथार्थ भाषण करायचे. त्यांनी ज्यावेळी महाभारताचं युद्ध झाला होता, तर त्यावेळी त्यांना वाटलं, की माझ्याकडे अ, असत्य बोललं जाणार आहे. तर त्यावेळी त्याने काय केलं, की नरोवा कुंजरवा म्हणजे त्यांनी उत्तर खरा पण दिला नाही आणि खोटा पण दिला नाही. म्हणजे त्या एकाच वेळा त्यांनी असं प्रिय आणि हितकारक असा त्यांनी उत्तर दिलेलं नाही. तर इथे जे दुसऱ्याला न बोलणार म्हणजे जेव्हा आपण बोलतात काही लोक आपण भौतिक जगामध्ये राहतात ते काय असतात ते बोलतात तेव्हा आपल्याला आपल्या हृदयामध्ये आपल्याला काहीतरी दुःख होऊन जातं. आपल्या डोळ्यामध्ये पाणी येऊन जातं आणि काही दिवसापासून आपलं मन व्यथित होऊन जातं. असे जे बोलतात, जे जे दुसऱ्याला न बोचणार तर प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते. ते तसे वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वर नामजपाचा अभ्यास हे वाणी. म्हणजे आपली वाणी प्रत्येक वेळी प्रिय, हितकारक आणि यथार्थ असायला पाहिजे. कारण आपण जेव्हा दुसऱ्याला काहीतरी आपण वाईट गोष्टी म्हणतात, तेव्हा निश्चितपणे त्याच्या हृदयामध्ये तो त्रास होतो, त्याला वेदना होते. तर आपण नेहमी जे वाणीचं तप आहे ते केलं पाहिजे, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. तर आता आपण भोजन बघितलं, नंतर आपण यज्ञ बघितलं. आता वेगवेगळ्या तप आता आपण भगवंत आपल्याला सांगतात.
आणि शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, आत्मनियंत्रण आणि विचारशुद्धा हे मनाचे तपस्या. तर मनाचे हे तपस्या, शांतता आहे, साधेपणा. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात रोजच आपल्या कुठेतरी आपली भांडणं होतात. तेव्हा आपण शांत ठेवलं पाहिजे. साधेपणा म्हणजे आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपण जे महाग-महाग कपडे असतात, नंतर आपल्याकडे महाग मोबाईल असतात. हे सर्व आपण त्याग केला पाहिजे. आपल्याला जे उपयोग आहे, जे गरजेचं आहे, तितकंच आपण उपयोग केला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये साधेपण आहे. आत्मनियंत्रण म्हणजे आपले जे 5 वेगवेगळी इंद्रिय आहेत, त्याची त्याची जी भोगायची इच्छा असते, त्याच्यावरती नियंत्रण केलं पाहिजे. आणि विचाराची शुद्धा ही मनाची तपस्या आहे. विचाराची शुद्धा म्हणजे आपण आता हे जर आपण सोशल मीडियावरती आपल्याला जे विचार असतात, ते आपण काय करतात, ते आपल्याला आपण ग्रुपमध्ये वेगवेगळ्या ग्रुपामध्ये असतात, तेव्हा आपण आपले विचार टाकतात. तर हे विचाराची शुद्धी आपल्याला माहिती आहे, की आपण किती चांगले विचार केला, तर हे एक हां, अ, भौतिक जगामध्ये काय असतं, तर ग्रुपामध्ये आता जवळ-जवळ सर्व ग्रुपामध्ये काय असतं, तर राजकारणावरती जास्तीत जास्त ते लोक हे वार्तालाप करतात. तर ह्याच्यावरती आपण आपला जो विचार आहे, तर ते न ठेवता आपण त्या त्यापासून अलिप्त राहायला पाहिजे. त्याला विचारांची आणि मनाची तपस्या असं इथे या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. श्रद्धया पर्यातप्तं तपस्तत्तिरिवितं नरः अफलाकांक्षी विरिभुक्षक्त सात्विकं परिचक्षते. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केलेला वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारचे तपाला सात्विक तप म्हणजे जेव्हा आपण वृंदावन, नंतर गोवर्धन परिक्रमा की मायापूर हे सर्व परिक्रमा करतात, तर ते आपण फळाची अपेक्षा करत नाही. आपण फक्त एक सात्विक म्हणून आपण तप करतात. या या जे 3 परिक्रमा आहे वेगवेगळ्या, त्यांची जेव्हा आपण परिक्रमा करतात आणि तिथे आपण श्रद्धाने करतात. याला भगवंत सात्विक तप हे या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण जवळ-जवळ प्रत्येक 3-4 महिन्यामध्ये कुठेतरी एक जे वृंदावन आहे, मायापूर आहे, नंतर इथे जर तुम्ही गुजरातमध्ये आले, तर तिथे द्वारका आहे. हे सर्व काय आहे? हे सर्व परिक्रमा आहे. भगवंताची वेगवेगळ्या जागाची हे परिक्रमा आहे. तर आपण ती जर परिक्रमा केली, तर आपण निश्चितपणे सात्विक तपामध्ये येऊ शकतात, असा या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केला. सत्कारम सत्का सत्कारमना पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तद्धि प्रोक्तं राजसं चलं ध्रुवं. जे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप ते राजसिक असे म्हटलेले गेले आहे. जसं आपण वेगवेगळ्या तपाची आता आपण अभ्यास करतो. म्हणजे अ, आता आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा काय असतात ते काही लोक ते भागवतम वगैरेचा ते सप्ताह ठेवतात. तर तिथे काय असतात तर त्यांना स जे ज्याने जास्त दान दिलेलं आहे त्याची इच्छा काय असते की बा जो कोण ते तिथे भागवतमचा जो कथाकार आहे, तो त्याने त्याचा सत्कार केला पाहिजे. त्याला मान देऊन त्याला स्टेजवरती बसायचं इच्छा असते. नंतर त्याची पूजा म्हणजे त्याला हार नंतर शाल वगैरे हे देऊन त्याचा मान केलं पाहिजे. हे सर्व दुसऱ्याला काही स्वार्थाशी स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जातात. हे आणि त्याचे फळ अनिश्चित आणि क्षणिक असतात. कारण आपण जेव्हा दुसऱ्याला दाखवायला जेव्हा आपण जे काही करतात, ते राजसिक किंवा तामसिक होऊ शकतात. म्हणजे ते आपल्याला जास्त वरच्या लोकांमध्ये घेऊ जात नाही. तर असे जे फळ, असे जे तप आहेत, याला ते भगवंत राजसिक तप असे म्हटलेले आहे. मूढग्राहेणात्मनो यत्पीडन्त्या क्रियते तपः परस्योता सा साधनार्थं तत् मसमुदाहृतम्. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जातात, ते तप तामसिक म्हटलेले गेले आहे. जसं आपण थोड्या श्लोकापूर्वी आपण अभ्यास केला होता. तर इथेही परत आपण हिरण्यकश्यपू याचं इथे उदाहरण दिलं. ते तुम्ही त्याच्या चित्रामध्ये बघू शकता. तर तो आपल्या पायाच्या 2 अंगठ्यावरती आणि 2 हात वर करून त्याचं शरीर गडलेलं आहे. त्यांनी 30,000 वर्ष ते तप केले आहे. तर असे जे मूर्खतापूर्वक हट्टाने मन आणि वाणी आणि शरीर याने कष्ट देऊन किंवा दुसऱ्याच अनिष्ट कारण
त्याचा जो मोठा भाऊ होता हिरण्याक्ष, त्याला विष्णूने त्याचा वध केला होता आणि दुसरा त्याचा मुलगा प्रल्हाद होता. प्रल्हाद महाराज होते. तेही विष्णूचे भक्त होते. म्हणजे त्याने हे आवडतं नव्हतं. म्हणून त्याने काय केलं ते दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी म्हणजे त्याने आपल्या मुलाला मारायचा खूप प्रयत्न केला आणि विष्णूचा मारायचा प्रयत्न केला होता. म्हणजे हे जे दुसऱ्याला जे अनिष्ट करण्यासाठी जे केलं जातं, त्याला भगवान तामसिक तप असे या श्लोकामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दातव्यमिति यद्दानं दीपयेन्नु कारिणे देशकाले च पात्रे च तद्दानं सात्विक स्मृतम्. कर्तव्यापोटी परताव्याची अपेक्षा न ठेवता योग्य वेळी आणि स्थळी आणि योग्य व्यक्तीला दिलेले दान सात्विक मानलेले जाते. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर हा एक इस्कॉनचा भक्त आहे. तो काय करतो तर प्रचारासाठी निघालेला आहे. तो वेगवेगळ्या भगवा हे इस्कॉनची जे पुस्तक आहे त्याचं वितरण करतात. कारण पुस्तकं विकल्याने जे काही पैसे येतात ते काय करतात, ते काय त्याचं काय होणार, तर मंदिराच्या कामामध्ये उपयोग होणार. कुठेतरी जे आपण मोठे-मोठे शृंगार असतात, जेव्हा जन्माष्टमी आहे, गोपाष्टमी आहे, राधाष्टमी आहे. तर ह्या जे शृंगार असतात, तेव्हा आपण त्याच्या लोकांना प्रसाद म्हणून भोजन देणार आहे. तर जेव्हा कर्तव्यापोटी परताव्याची अपेक्षा नव्हता. कारण हा जो भक्त आहे त्याला अपेक्षा नाही. कारण तो मंदिराचं काम म्हणून त्याच्या कर्तव्य म्हणून करतात आणि योग्य वेळी आणि स्थळी. कारण हे जे काही पैसे आहेत, तो त्याच्या खिशामध्ये नाही टाकणार आहे. तो मंदिरामध्ये देणार आहे. म्हणजे योग्य वेळी आणि स्थळी आणि योग्य व्यक्तीला दिले दान. कारण तुम्ही हे जे भक्ताला जे काही पैसे देणार आहे, ते मंदिरामध्ये जाणार आहे. कारण ते पुस्तक तो विकतो आहे. तर हे जे सर्व दान आहे, त्याला सात्विक दान असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा आणि समजायचा प्रयत्न केलेला आहे. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्कृतम्. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकारांच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते दान रासिक म्हटले जाते. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, जेव्हा आपण कोरोना काळ होता, तर काही लोकांनी काय केलं, तर 2 केळी की थोडे गाजर, काही कुठेतरी फळ, भाजी हे एका गरीब परिवाराला तो देतो आणि काय करतो तो स्वतः सेल्फी घेतो. म्हणजे जो अ, दान क्लेशपूर्वक म्हणजे प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळाचे नजर ठेवता. कारण त्याला हे सर्व पिक्चर घेतलं तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. हे आजारी सारखे आहे. ते उपाशी आहे काही दिवसापण. परंतु तो काय करतो पहिला तो फोटो घेतो. नंतर आपल्या सोशल मीडियावरती टाकतो. नंतर तो दान करणार आहे. इथे तो उपाशी आहे. त्याला तो पहिले दान देत नाही. तर असे जे लोक आहेत, असे जे जे दान आहे, त्याला भगवान ते या श्लोकामध्ये राजसिक दान असं भगवंत म्हणतात. अद्देशकाले यद्दानं पात्रेभ्यश्च दीयते अ असत्कृत्यमवाज्ञातं तत्ताम समुद्रावृतं. अपवित्र ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीकडे किंवा अयोग्य लक्ष आणि आदर न देता केलेले दान हे अज्ञानाचे आहे असे म्हणतात. अपवित्र ठिकाण म्हणजे इथे आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि हे चित्र जे आहे ते बाहेरच्या देशामध्ये आहे. तर बाहेरच्या देशामध्ये काही लोकांना ड्रग्स घ्यायची सवय आहे. तर ते लोक काय करतात ते ह्याच्यासाठीही भीक मागतात आणि मोठ्या-मोठ्या शहरामध्ये आपण बघतात, की जे काही लोक जे भीक मागतात नंतर काय करतात ते दारू वगैरे पितात. तर हे अपवित्र ठिकाणी अयोग्य वेळी म्हणजे अशा लोकांना आपण दान न दिलं पाहिजे. अयोग्य व्यक्तीकडे जसं आपण मंदिराच्या बाहेरही काही भिकारी बसलेले असतात, सिग्नलावरती असते. तर हे सर्व काय आहे, ते हे अयोग्य वेळी आणि अयोग्य व्यक्ती किंवा योग्य लक्ष आणि आदर न देता केलेले दान हे अज्ञानाचे आहे. कारण आपण जेव्हा काही लोक आपल्याला म्हणतात, की आपण दान करून आपण विसरून जायचं आहे. तर इथे भगवान हे म्हणतात, की जर तुम्हाला माहीत असेल, की हा जो तुम्ही जे काही दान वगैरे करतात, तो जर दारू वगैरे पिणार, कुठेतरी ड्रग्ज घेणार आहे, कुठेतरी हे त्याची जी वाईट सवय त्याच्यासाठी जर उपयोग करणार आहे, तर तुम्हाला जर माहीत असेल आणि तरी तुम्ही जर दान केलं, तर निश्चितपणे तुम्ही अज्ञानामध्ये दान करतात, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे.
पुढे भगवान म्हणतात सृष्टीच्या प्रारंभापासून परम सत्य दर्शविण्यासाठी ओम तत्सत हे 3 शब्द वापरले गेले. हे 3 प्रतिकात्मक निरूपण ब्रह्मणा ब्रह्मणाची वेदाची स्तोत्राचा जप करताना आणि परमात्माची समाधीसाठी यज्ञ करताना वापरले होते. तर आता हरी ओम तत्सत म्हणजे या शब्दाचा काय अर्थ आहे ते आता आपण अभ्यास करूया. तर भगवान म्हणतात 24 श्लोकामध्ये म्हणतात, "अशा प्रकारे परमात्मा प्राप्त करण्यासाठी दिवेवाली लोक त्याग, दान आणि तपस्या करतात. नेहमी होमाने सुरुवात करतात." जसं मी आजचा वर्ग सुरुवात केला, तेव्हा मी काय म्हटलं, की "ओम अज्ञानतिमिरंधस्य" म्हणजे हे परमात्मा माझ्यामध्ये जे अज्ञान आहे, म्हणजे गुरु माझं जे अज्ञान आहे, ते दूर करा. इति अत ब्रह्मणो नेदिष्टहं ब्राह्मा. पहिले ध्येय सूचित करतात. ओम म्हणजे विष्णू. आपण भगवान जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं, की आपण जे काही करतो ते भगवान श्रीकृष्ण विष्णूला प्रित्यार्पण केलं पाहिजे. म्हणजे ओम म्हणजे विष्णू आहे. हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक सूत्रांच्या सुरुवातीला ठेवलेलं आहे. म्हणजे ओम नमः शिवाय आहे, ओम भूर्भुवः स्वः, नंतर ओम अज्ञानतिमिरत हे सर्व काय आहे? हे सर्व सुरुवातीला ठेवलं आहे. कारण आपण हे सर्व सूचित करतात. हे सर्व कोण आहे? तर भगवान श्रीकृष्ण. त्याला आपण विष्णू पण म्हणतात. हे इथून सुरुवात होते. तर ओम हे आपल्याला ओम तत्सत. तर आता आपण पुढे आणखीन तत् आणि सत काय आहे त्याच्यावरती आणि आपण अभ्यास करूया. तत् या शब्दाने त्याग, तपस्या आणि दान करावे अशा दिव्य क्रियांचे उद्देश भौतिकातून गुंतामुक्त होणे हा आहे. तत् तत् तमम अशी छंदोगनय उपनिषदमध्ये सांगितलंय, की तत् मुक्तीसाठी अलिप कार्यांचे वर्णन करतात. या क्रियाकलाप भौतिक परिणामाकडे दुर्लक्ष करून केले जाते. तर तत् म्हणजे मुक्तीसाठी अलिप्त कार्याचे वर्णन करतात आणि या क्रियाकलाप भौतिक परिणाम म्हणजे भौतिक जगामध्ये आपण जेव्हा राहतात, तेव्हा आपण फळाची अपेक्षा करतो. जेव्हा आपण तत् म्हणतात, तेव्हा आपण भौतिक परिणामकडे दुर्लक्ष करून केले जातात. म्हणून आपण भौतिक जगामध्ये राहतात, जेव्हा काही आपण भौतिक इच्छा न ठेवता जेव्हा आपण करतात, त्याला इथे तत् म्हटलेले आहे. परत आता आपण ओम तत् म्हटलं. आता सत म्हणजे काय ते आता आपण अभ्यास करूया. सत या परमात्माच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केले जातात. तसेच हे पाहता अर्थात पृथा पुत्र अर्जुना उत्तम कर्मातही सत शब्द योजले जातात. तसेच यज्ञ, तप आणि दान यामध्ये जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत असे म्हटलेले आणि त्या परमात्याच्या परमात्यासाठी केलेले कर्म निश्चित असत असे म्हटलेले जातात. दुःखी एवं सौम्य म्हणजे उपनिषदमध्ये सत म्हणजे शाश्वत परमेश्वर सेवेसाठी केलेलं कार्य. तर ओम तत्सत. ओम म्हणजे जेव्हा आपण अ, भगवंत अ, भगवंताला आपण सुरुवातीला आपण जेव्हा आपण त्यांची आठवण करतो विष्णूला, नंतर आपण सत म्हणजे आपण ओम तत् आणि सत म्हणजे परमेश्वराची सेवासाठी जेव्हा आपण अर्पण करतो. जेव्हा तत् म्हणजे आपण जेव्हा फळाची अपेक्षा करत नाही. जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून जेव्हा आपण फळाची अपेक्षा करू नकाचे कारण हे शाश्वत आहे. त्याच्यावर वरती जेव्हा आपण विश्वास ठेवून करतात, त्याला ओम तत्सत म्हटलेले आहे. खरे आध्यात्मिक स्वरूप प्रकट करतात. अशा कृती करणं शाश्वत बनतं. क्रियाकल्प शाश्वत असतात आणि क्रियाकल्पांचे फायदेही शाश्वत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, की जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून जे काही आपण कार्य करतो, जे म्हणजे क्रियाकलाप करतात, जे क्रियाकलापाचे फायदे असतात, जे कृती करतात आणि कृती करणारा म्हणजे आपण स्वतःही शाश्वत बनतो. शाश्वत म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णाचे शाश्वत धाम आहे. गोलोकावरून पोहोचतात, असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं आहे. म्हणून आपण जेव्हा कुठलंही कार्य करतात, जसं तुम्ही आता भौतिक जगामध्ये राहतात, तेव्हा उठून जेव्हा तुम्ही कुठेतरी शिकायला जातात, कुठेतरी कामावरती जातात, तेव्हा तुम्ही जेव्हा घराहून बाहेर पडतात, तेव्हा तुम्ही वरती बघून हरी ओम तत्सत एवढं बोलून तुम्ही कामावरती लागा. म्हणजे तुम्ही जे काही कार्य करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही अ, कृती करणार आहे, ते सर्व भगवान श्रीकृष्ण विष्णूला अर्पण करून करणार आहे. मग असं या श्लोकामध्ये भगवंताने सांगायचा प्रयत्न केला. कारण जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो, जेव्हा ओम तत्सत म्हणून अर्पण करतात, तेव्हा आपली प्रत्येक कृती आपण स्वतः शाश्वत आणि आपले क्रियाकलाप आणि आपल्या क्रियामध्ये फायदेही आपल्याला शाश्वत होऊ शकतात. असं या 2 श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
वस्तुतः दिव्य ध्वनी ओंकार जर अ, उ आणि म या 3 अक्षरांच्या संयोगात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याचे जाणीव. जसं मी तुम्हाला सांगितलं, की ओंकार, ओम आणि विष्णू हे विष्णू हे वेगवेगळे नाही. असं चैतन्य चरित्रम आदी लीला 7.128 मध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलंय. म्हणजे वेदामध्ये लिहिलंय. आम्ही इथे कुठल्यातरी कुठून आमचं स्वतःचा मनगढंत कुठेतरी सांगत नाही. जे चैतन्य चरित्रामध्ये आदी लिलामध्ये सांगितलंय, की ओम म्हणजे काय? तर हेच जेव्हा आपण जाणून घेतो, की जेव्हा ओंकाराचा जप करतात, त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नाही, असं त्यांना माहीत असतं. असं या श्लोकामध्ये आणि या चित्रामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. पुढे भगवान म्हणतात, "ओंकारात कृष्ण सर्व लोकात नायक आहे. उ कार्यांचे राधा, म करो हे जीव वाचावे." म्हणजे अ हा कार्यांचे कृष्ण, अ अकार म्हणजे अक्षर कृष्णाला सूचित करतात. जो सर्व लौकिक नायक, सर्व जीव आणि ग्रह, भौतिक आणि अध्यात्म याचा स्वामी आहे. उ म्हणजे उकार आहे श्रीमती अक्षर श्रीमती राधाराणी कृष्णाची आनंद शक्ती आणि म आकार हा सजीवन जीव सूचित करतं. म्हणजे हे 3 अ, ओम तत्सत ओम ओम, अ, उ आणि म हे सर्व काय आहे? तर हे सर्वांचा सूचित करतात. उ, हा भगवान श्रीकृष्ण आहे. म, उ म्हणजे आपली श्रीमती राधाराणी. मग आपण जीव आहे. ते हे सर्व सूचित करतं. हे आपण चैतन्य चरित्रामध्ये आपल्याला इथे उदाहरणं दिलेली आहे. आपल्याला शास्त्राचा संदर्भ दिले आहे. इथे तुम्ही जे हरिनाम संकीर्तन आहे, ते चैतन्य महाप्रभू जेव्हा साक्षात 500 वर्षापूर्वी आले, तर त्यावेळी त्यांनी हे नाम दिलं. हरे कृष्ण, हरे हे राधाराणी, हरे कृष्ण आणि हरे राम हे अ, हरे म्हणजे हे साक्षात राधाराणीला त्यांना आपण अर्पण करतात. त्यांना आठवण करतात आणि त्यांची उपासना करतात. असं आपण भौतिक जगाचा जो यज्ञ आहे, आपण जो कलियुगचा जो यज्ञ आहे, त्याच्यामध्ये आपण कृष्ण आणि राधा हे दोघांनाही आपण त्यांची उपासना करतात. असं इथे या चैतन्य चरित्र आदी लीलामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे भगवान म्हणतात, "हे पार्था, अर्थात हा पुत्र अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेलं हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेलं शुभ कार्य असेल, ते सर्व असत म्हटलेले जाते. त्यामुळे ते ना या इहलोकात फायदे होतात, ना परलोकात." म्हणजे आपण जे काही कुठलंही आपण हवन केलं, कुठेतरी आपण दान केलं, की तप केलं, जे काही आपण शुभ कार्य केलं असतं, ते सर्व असत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सत नाही. जसं ओम तत्सत. हे सत नाही आणि त्यामुळे ते या म्हणजे आपण जे भूलोकामध्ये करतात, तर जे आणखीन परलोकामध्ये करतात, कुठेही त्याचा फायदा होत नाही. असा या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर दान कसं केलं पाहिजे, यज्ञ कुठे केला पाहिजे, तप कुठला आहे, मनाचा तप कुठला आहे, हे सर्व मी तुम्हाला आजच्या अध्यायामध्ये सांगितलं. तर त्याचप्रमाणे तुम्ही हवन करा, त्याचप्रमाणे तुम्ही दान करा, त्याचप्रमाणे तुम्ही तप करा. तेव्हा तो तुम्हाला निश्चितपणे जसं मी तो शाश्वत फळ देणार, असा गेल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास करू आणि या श्लोकामध्ये जेव्हा आपण त्या शास्त्राच्या विरुद्ध आपण जेव्हा करतात, तेव्हा आपल्याला इथे कुठेच फायदा होत नाही. असं या श्लोकामध्ये भगवान आपल्याला अर्जुनाच्या माध्यमाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.